राहो हे निवारुनी जाय माया, निवारुनी जाय माया, ऐसी छाया कृपेची किंवा ऐसी छाया दयाची, डोळे कान तये ठाई मन पायी राहो हे. तुका म्हणे समध्यान देहे चरण सुकुमार, डोळे कान तये ठाई मन पायी राहो हे, मन पायी राहो हे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, हे नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञान उदारा देवा, गुरुते बाई नवो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नवो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान ते ठाई मन पायी राहो हे. प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या परिचयाचा प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या गुणांचं चिंतन करतात. आणि आदरणीय आमच्या बाबासाठी प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अनुबंध चतुष्टय सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती यथामती, यथावकाश, यथासमज, तात्विक तात्विक काही वास्तविक पण चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपरी घुमरी, बरोबर ना? गेल्या वर्षी पण मला ते घुमरीच म्हटलं होतं. समस्त ग्रामस्थ मंडळी पिंपरी घुमरी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, थोडा कमी ठेवा, आदरणीय महाराजींच्या उपस्थितीमध्ये प्रातस्मरणीय आदरणीय ब्रह्मीभूत मदन बाबा बिहानी यांच्या 28व्या पुण्यतिथी निमित्ताने चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातली प्रथम दिवसाची कीर्तन सेवा, मला पण इथे आल्यावर कळालं की आज प्रथम दिवस आहे. आजची ही पहिलं वाक्पुष्प समर्पित करण्याची जबाबदारी माझ्याकडे ज्यांच्या वतीने आले अशा आपल्या इथे ज्यांची माईक सिस्टीम आहे असे नाशिरभाई शेख, बंडूबाळू जगताप, प्रसाद गोरे, नवनाथ परकाळे आणि विजय जगताप या 5 जणांच्या वतीने मला दिल्या गेलेले निमंत्रण, तुमच्या सर्वांच्या सांगण्यावरून त्यांनी मला दिलेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे इथे येण्याचा योग आणि तुमच्या सर्व मायबाप श्रोत्यांचा दर्शनाचा मला आलेला हा सुवर्ण योग, त्यामध्ये आदरणीय महाराजजी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती दंडवत करतो, नतमस्तक होतो. परिसरातील सर्व भजने मंडळी, परिसरातील सर्व जाणते श्रोते, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे सर्व, तुम्ही आता याच्यात नाव आलं ना सर्वांचं, घ्यायची गरज आहे आता नाही. कुणाची तरी इच्छा असली तर मग कीर्तन झाल्यावर सांगा, मी उखाण्यात घेतो तुमचं. पण आता मात्र मला मोकळी द्या. एक तर थोडासा अवधी माझ्याकडनं येण्यासाठी जास्त झाला, परंतु देवी निमगावचं कीर्तन करून मग मी इकडे निघलो. रस्त्याने मी एका ठिकाणी मधुकरी मागितली, बाबा लोकांनी कीर्तन झाल्यावर म्हणलं येऊ का, ते म्हणले या. ते नाही विचारलं, तुम्ही जाऊन सांगा देवी निमगावकराला असं म्हटलं म्हणून. आणि खरंच नाही विचारलं मला, काय बघ तुमचं खाण्याचं काय. रस्त्याने घरी एक माणसं शेकत बसले होते, मला थांबा, अरे साधूला भिक्षा मागायला काय आला आहे. मी गेलो तिथे, म्हटलं माझं कीर्तन आहे या गावामध्ये, तिथे माझा फेटा बांधलेला गाडीत, तर मला थोडीशी भिक्षा मिळेल का. म्हणजे काय द्यायचं,
म्हणजे भिक्षा म्हणजे भाकर चपाती काय असेल ते पिठलं भाकर जे असेल तुमच्याकडे ते म्हणे पिठलंच केलेलं आहे त्याला द्या आमच्या वाट्याला तेच आता दुसरं काय हा खरंच बाबा त्यांनी थोडस बेसन दिलं आणि 2 पोळ्या दिल्या तिथून इथपर्यंत 4 किलोमीटर होते 1.5 पोळी खाल्ली धावधावत 120च्या स्पीडने 1.5 पोळी खाल्ली आता कीर्तन सुद्धा मी 120च्या स्पीडनेच करणार आहे विठ्ठल आता मला माहिती आहे माझ्या समोर बसलेले काही परीक्षक आहेत काही समीक्षक आहेत आणि काही श्रावक आहेत पण माझी एक विनंती असेल समीक्षक जे आहेत परीक्षक जे आहेत जोपर्यंत तुम्ही श्रावक होणार नाही तोपर्यंत कीर्तनाचा रस तुम्हाला मिळणार नाही मी बाबाच्या समोर बोलतोय मला हे बोलताना किती धाडस करावं लागत असेल कारण परीक्षा वृत्ती आणि समीक्षा वृत्ती माणसाला रसापासून आनंदापासून दूर घेऊन जाते पण कीर्तनामध्ये आनंद श्रवणाची भूक ही अत्यंत महत्वाची श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदो पण वेळ काळ आणि तो योग्य दिवस याचं समन्वय साधण्यासाठी वक्त्यांनी केलेला परिपाक तो आवडीने श्रवण करणं हे श्रावकाचं खरं लक्षण आहे विठ्ठल विठ्ठल कारण जेवढं वक्त्याला महत्व आहे ना तेवढं श्रोत्याला महत्व दिले शास्त्रामध्ये वक्ता तो वक्ता नोहे श्रोतियावीन म्हणून प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती तरी स्वीकाराल की आजचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि प्रथम दिवशी मंगलाचरणाचं चिंतन करावं असा आपल्या वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे आणि तो नियम आपण तंतोतंत पाळतो मग शेवटच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा जागराच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा आणि पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा सप्ताहामध्ये हे 3 कीर्तनकाराला बंधन आहे काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे जागराच्या दिवशी भगवंताकडे मागणी मागावी आणि आजच्या दिवशी मंगलाचरण करावं मंगलाचरण का करावं किती वेळा करावं कसं करावं मंगलाचरण का करावं 3च प्रश्नात मी थोडक्यात भाव सांगत चालणार आहे मंगलाचरण का करावं किती वेळा करावं कसं करावं का मंगलाचरण करावं प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण नको तानपुरा नको तर तानपुरा नको आता नको हो हा प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण करायचं आहे म्हणून तर शेतकरी जातीवंत शेतकरी मूठ धरत असताना पेरत असताना सुद्धा जर जातीवंत शेतकरी असेल तर तो त्याला जो मंगलाचरणाचा श्लोक पाठ असेल तो म्हणतो म्हणजे म्हणतो असला तसा तर मग ते अर्ध चुकीचं का म्हणे पण म्हणतं ते महाराज वक्रतुंड महाकाय मला बरोबरच येतो पण त्याचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव शुभ कार्येषु सर्वदा म्हणतो मंगलाचरण करतो म्हणजे करतो प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण करायचे अशुभानी निराचेष्टे धनोती शुभ संततिम स्मृती मात्रेने यत्पुंसाम ब्रह्मतम मंगलमुभो विठ्ठल विठ्ठल प्रारंभ केलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण करायचं आहे नंबर 2 मंगलाचरण किती वेळा करावं खरं तर कीर्तनाचा परिपाठ बघितला ना तर 3 वेळा मंगलाचरण होतं पहा आपल्या कीर्तनाचा परिपाठ बघा 3 वेळा मंगलाचरण होतं अगोदर पहिलं रामकृष्णारी मध्यंतरी विठोबा रखुमाई आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम 3 वेळा मंगलाचरण होतं माझे गुरुजी म्हणायचे माझे बाबा म्हणायचे मंगलाचरण म्हणजे जर आपलं आचरण मंगल असेल ना तर मग अशुभ काही येऊ शकत नाही खरं तर मंगलाचरण कीर्तनापुरतं नाहीये समग्र जीवनासाठी मंगलाचरण असलं पाहिजे आणि ज्याचं आचरण मंगल आहे त्याच्या जीवनात मंगल होतं नाही तर मग सर्व अमंगलच होतं विठ्ठल विठ्ठल कधी शब्दाचं मंगल होतं बघा कधी कधी शब्दामध्ये मंगलाचरण केल्या जातं परंतु कृती मात्र अमंगलतेची असते आणि मग संकट आलं की का आलं तुम्ही शब्दात मंगलाचरण केलं हो आचरण कुठं मंगल झालं तुमचं
म्हणून मंगलाचरण अख्ख्या जीवनासाठी ही कृती आहे. हा, अख्ख्या जीवनात. म्हणून मी कीर्तनात बोलत असतो, तात्विक, सात्विक आणि वास्तविक. आपल्याला काय घ्यायचं सूत्र हे पण आपण घेऊन गेलो पाहिजे. म्हणून जीवनामध्ये कायम मंगलाचरण झालं पाहिजे. कारण जेह सुमती तह संपत्ती नाना, तह कुमती तह विपत्ती निधाना. तुळशीदासजी म्हणतात जेह सुमती, जिथे सुमती आहे, चांगलं आचरण आहे, मंगलाचरण आहे, तिथं काय आहे? तह संपत्ती नाना. आणि जेह कुमती, जिथे आचरण अमंगल असेल, तह विपत्ती निधाना. म्हणून कायम संकटावर संकट असतात. म्हणून जीवनामध्येच मंगलाचरण ठेवणं हेच जीवनाचं मंगल करण्यासाठी मुख्य केंद्रबिंदू ठरतो. विठ्ठल विठ्ठल मंगलाचरण 3 वेळा करावं. ऐका माझ्या, मंगलाचरण 3 वेळा करावं. मंगलाचरण कसं करावं? तिसरा प्रश्न. थोडक्यात मला भाव सांगायचा आणि पुढे जायचं. हो, मंगलाचरण कसं करावं? आता मंगलाचरण करण्याच्या अनेक विधा सांगितलेल्या आहेत. गुरुकृपेने जेवढ्या स्मरणात येतील तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न करतो. मंगलाचरण ओम या पदाने करता येतं, अथ या पदाने करता येतं, आता या पदाने करता येतं. आता बाबासमोर काय सांगायचं? आता त्यांच्यासमोर सांगणं म्हणजे भर पावसात मोड धरणे. त्यांच्यासमोर पण तुमच्यासाठी सांगावंच लागेल. बरं, त्यांच्यासमोर तरी सांगितलंच पाहिजे ना. वाणी पवित्र करून घेतली पाहिजे माणसाने. जाणत्या माणसाच्या समोर आपलं पक्क करून पण घेतलं पाहिजे बरं का. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण करता येतं, अथ या पदाने मंगलाचरण करता येतं, आता या पदाने मंगलाचरण करता येतं. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं, भगवंताच्या नामाने मंगलाचरण करता येतं, आणि भगवंताच्या गुणांचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. किती झाले? 56. वा, धन्यवाद मंडळ, तुमचा आभारी आहे. ऐका, ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून वैदिक पद्धतीचं मंगलाचरण ओम या पदाने करतात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण वैदिक पद्धतीने केलं, ओम या पदाने केले. ओम नमोजी वेद प्रती जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणून ओम या पदाने, या 3.5 मात्रा म्हणजे साक्षात ब्रह्म आहे. ओम इत्येकम अक्षरम ब्रह्म. ओम हे ब्रह्म आहे. ते रामदेव बाबा काय म्हणतात? एक पद म्हणत असतात, योगी आहे ना ते. मग ते म्हणत असतात, ओम है परम पिता का नाम, भजले प्यारे ओम का नाम. ओम कहो या कहो ओमकार, ओम की महिमा है अपरंपार. ओम है परम पिता का नाम, भजले प्यारे ओम का नाम. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण करता येतं. बर, ज्ञानोबारायांनी ओम या पदाने ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण केलं. नंबर 2, म्हणून एक मालिका होती बघा. आता तुम्हाला आठवतं का नाही काय नाही, आमच्या लहानपणी, म्हणजे तुम्ही म्हातारे झाले का नाही, तुम्ही पण पाहिलेले ना आमच्या लहानपणी म्हटल्यानंतर, एक मालिका होती आणि त्या मालिकेमध्ये एक पद होतं बघा, मैं ओमकार हूं, मैं सृष्टि के पहले भी था, आज भी हूं, बाद में भी रहूंगा, मैं ओमकार हूं. बोला, कोणती मालिका? हा, नाही महाभारतात नाही. मालिका होऊन गेली आपल्याकडे, ओम नमः शिवाय. तिथे मैं ओमकार हूं. म्हणून ओम ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ओम या पदाने मंगलाचरण करता येते. एक, चला पुढे. ओम या पदाने पुढे काय सांगितलं मी? मला सांगत झाला, जरा माझं वय झाल्यामुळे मी विसरतो. पुढे काय सांगितलं? ओम या पदाने. नंबर 2, बाबा तुम्ही फक्त आनंद घ्या, यांच्यासाठी बाकीच्यासाठी. हा, ओम या पदाने. अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. म्हणून अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथा तो योगानुशासनम, अथा तो भक्ती महा. नारद भक्ती सूत्र घ्या. सूत्रबद्ध पद्धतीचे जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचं मंगलाचरण हे अथ या पदाने झालेलं आहे. अथा तो योगानुशासनम, पातंजली योग सूत्राचा प्रारंभ आहे. अथा तो भक्ती व्याख्याचे महा, नारद भक्ती सूत्राचा प्रारंभ आहे. म्हणून सूत्रबद्ध पद्धतीच्या ग्रंथाचा मंगलाचरण हे अथ या पदाने आहे.
महाभारताचं मंगलाचरण सुद्धा बाबा आत या पदाने झाले. अथ श्री महाभारत कथा, हे अथ श्री महाभारत कथा, कथा है पुरुषार्थ की स्वार्थ की. त्यांचा नाशिरबाई आहे ना, त्यांनी तारीख घेतली माझी. त्याला माझं गायन लय आवडतं. बरे भाऊ, आपलं कीर्तन घेण्यासाठी अग्रसर तो व्यक्ती झाला. जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हा, सत्य आहे त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. मला तारीख दिली म्हणून नाही, मला तारखेला मी सकाळपासून तिसरं करतो बाबा तुमच्या आशीर्वादाने. हे तिसरं आहे माझं. चांगलंय, आनंद आहे. अथ श्री महाभारत कथा, कथा है पुरुषार्थ की स्वार्थ की परमार्थ की, सारथी जिसके बने श्री कृष्ण भारत पार्थ की. शब्द दिग्घोषित हुआ शब्द सार्थक सर्वथा, भारत कथा अथ श्री महाभारत कथा. अरे वा, म्हणजे तुमचे आहे बरे आहे, आपल्या धोरणात तेच म्हणायचं नाही. वा, सुंदर. अथ श्री महाभारत म्हणून अथ या पदाने मंगलाचरण केल्या जातं. म्हणून ओम या पदाने मंगलाचरण केल्या जातं. अथ या पदाने मंगलाचरण करता येतं. नंबर 3, आता या पदाने मंगलाचरण करता येतं. कारण अथ हा शब्द संस्कृत शब्द आहे, त्याचाच मराठीत अर्थ आता असा होतो. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येते. म्हणून आता या पदाने जेवढेही अभंग असतील तेवढे या शब्दाचा आश्रय करून, या पदाचा आश्रय करून ते मंगलाचरणाच्या चिंतनासाठी घेता येतात. कारण आता हा शब्द प्रारंभवाचक पण आहे. एक विषय संपला आणि एक विषय चालू करायचा झाला तर मग मध्यंतरी ज्ञानोबाऱ्यांनी आता शब्द टाकलेला आहे. आता या पदाने मंगलाचरण करता येतं म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं मध्य मंगलाचरण आणि शेवटचं मंगलाचरण आता या पदाने केले. चला घ्या. आता हृदय आपुले सोफाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येतं. मला विस्तार अजिबात सूत्र सांगायचे, निघून जायचं पुढं पुढं. ज्ञानेश्वरीचं शेवटचं मंगलाचरण सुद्धा आता या पदाने. जर ओवी बघा तुम्ही, आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येते. आता हा शब्द भूतकाळ पण दाखवतो, आता हा शब्द वर्तमान काळ पण दाखवतो, आता हा शब्द भविष्यकाळ पण दाखवतो. बघा तुम्ही, का हो श्रीनिवास महाराज, काय हो तुम्हाला कीर्तन झाल्यावर तुम्ही आज थांबणार आहेत का? नाही. बर मग आळंदीला जाणार का? हो. कधी जाणार? आता. कीर्तन झालं की लगेच आता. बर, गेले होते का पंढरपूरला? गेलो होतो ना. कधी? आता, 2-3 दिवसापूर्वी. बघा तुम्ही, भूतकाळ पण दाखवतो, वर्तमान काळात या. आता शब्द वर्तमान काळात पण चालतो. आले का कीर्तनकार बुवा? हो आले. गायक मंडळी आले, मृदंगाचार्य महाराज आले, श्रोते आले. आता करा ना चालू मग. का नाही हे पटलं, हे नाही पटलं, तुमच्यातलं सांगतो. सर्वांना अक्षता मिळाल्या का? नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा आले का? हो आले. देवा काय? आता करा सुरू. कळालं ना? हे नसेल कळत अजून दुसरं सांगतो मग. आता बस झाला, आता ऐका. म्हणून आता हा शब्द वर्तमान काळात सुद्धा चालतो. आता हा शब्द अनंतर अर्थाने सुद्धा वापरल्या जातो. म्हणून आता या पदाने सुद्धा मंगलाचरण करता येतं. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत साधू संत
बाळगो दे तो माझे जमणे बाळगो दे तो माझे जमणे बाळगो आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलोक गोमटे ते करा माझे बारवजे. ते गोमट म्हणजेच मंगल करा आमचं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून संतांचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता, म्हणून अभंग श्री संताची माथा चरणावरी हा सुद्धा घेता येऊ शकतो. कारण संत आपलं खरं मंगलच करतात जीवनाचं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता या पदाने मंगलाचरण करता येते. किती झाले आपले? ओम पदाने, अथ पदाने, आता या पदाने. पुढं भगवंताच्या नामाने मंगलाचरण करता येतं. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रकुमा देऊरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून भगवंताच्या नामाने, अरे भगवंताच्या नामाने दगडाचं मंगल झालं, माणसाचं का होणार नाही? उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. हा पाषाण तरले गेले. राम राम झाला सेतू तयार महाराज. सेतू तयार झाला. मग राम नामाने जर दगड तरतील, माणसं का तरणार नाही? म्हणून म्हणून बंदव नाम राम रघुवर को हेतु कृसानु. हे गोस्वामी कृष्णाजींच्या टोपा आहेत. हा बंदव नाम राम रघुवर को हेतु कृसानु. भानु हिम कर को विधि हरिहरमय वेद प्राण सो. वेदाचा पण प्राण आहे राम नाम. विधि हरिहरमय वेद प्राण सो. अगुण अनुपम गुण निधान सो. महामंत्र जोई जपत महेसु. काशी मुकुती हेतु उपदेशु. महिमा जासु जान गण राव. प्रथम पूजी अत नाम प्रभाव. म्हणून भगवंताच्या नामाने सुद्धा मंगलाचरण करता येत. हे उचलला दगड की पाण्यात टाकायचे, दगड तरायचे. भगवान रामचंद्र प्रभूजी म्हटले, माझ्या नावाने दगड तरतात. वा, आज पहिल्यांदा कळालं मला, परंतु मला माहिती नव्हतं. प्रयोग करून पाहिला पाहिजे आपण पण. मग समुद्र हे इकडे शेपूचं पुलाचं काम चालू होतं. हे इंजिनियर लोक इकडे चालू होते यांची जो ऐकली. भगवान रामचंद्र प्रभू समुद्राच्या तीराने असे खूप दूर गेले. हनुमानजीने बघितलं, मालिक जा रे उधर, कुछ तो भी दाल में काला है. हा, मग रामचंद्र प्रभूजी दूर गेले, कोणी नसल्याची खात्री करून घेतली बाबा. आणि एक मोठा नारळ एवढा दगड घेतला आणि तो पाण्यात टाकला. पाण्यात टाकला तसा बुडाला. धक्काच बसला. बापरे, नारळ एवढा टाकला, बुडला. नंतर सफरचंदा एवढा घेतला, टाकला, तोही बुडाला. पुन्हा सुपारी एवढा घेतला, तो टाकला, तोही बुडाला. तिन्ही दगड जेव्हा बुडल्या गेले तेव्हा डिपॉझिट जप्त झालं. विचार केला, बापरे, तिकडे माझ्या नामाने मोठमोठाले पहाड पर्वत तरतात आणि इकडे नारळा एवढा सुपारी एवढा दगड टाकला तरी बुडला, तरला नाही. जाऊ द्या, हे काहीतरी आपलंच
खोटं असेल, आपल्यातच काही कमी असेल, पण आता हे बघितलं नाही म्हणजे बरं कोणी. माझ्याच हाताने दगड बुडला म्हणून म्हणून पटकन उठले आणि कोणी पाहिलं नाही म्हणून मागे मागे पुढे पाहायला लागले. कोणी पाहिलं तर नाही ना हे. हो, तितक्यात पाठीमागे हनुमानजी उजव्या पायाच्या अंगठ्याने माती उकरत होते आणि खाली पाहत होते. मी आलतो तेव्हा कुणीच नव्हतं. हे आलं कधी? तो पुन्हा विचार केला, हे शेवटच्या एसटीने आला असेल. विचारावंच वाटलं. हनुमंता, काय देवा, कधी आला तुम्ही? पहिल्याच दगडाला. पहिल्याच दगडाला आलो देवा. म्हणजे तिन्ही दगड पाहिले, नारळ एवढा, सुपारी एवढा. हो, येत्या. हनुमंता, काय? कुणाला सांगू नका. अजिबात नाही सांगणार देवा, अजिबात नाही. पण हनुमंता, काय? तुम्ही तिकडे पहाडच्या पहाड टाकतात तरी तरतात, आणि माझ्या हाताने सुपारी एवढा दगड का बुडला? खरं सांगू देवा, तिथे आम्ही जेव्हा दगड टाकतो ना, त्या दगडाला राम नामाचा आश्रय असतो, म्हणून ते दगड तरतात. तिथे राम नामाचा आश्रय दगडाला आहे म्हणून तरतात. जिथे रामच स्वतः दगडाला हातातून सोडून देईल, त्याचा जगातला आश्रय संपेल, तो तरेलच कुणाच्या बळावरती. हा, तो तरेलच कुणाच्या बळावरती. म्हणून देवा, तुमच्यात जे सामर्थ्य नाही ना देवा, ते तुमच्या राम नामात सामर्थ्य आहे. म्हणून तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, हो उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. म्हणून नामाने मंगलाचरण करता येतं. बस झाला विस्तार. विठ्ठल विठ्ठल. किती मुद्दे झाले आपले? वा, असं ध्यानात ठेवलं पाहिजे कीर्तन ऐकताना. ओम या पदाने, अथ या पदाने, आता या पदाने, भगवंताच्या नामाने. चला पुढे. भगवंताच्या रूपाने सुद्धा रूपाचं चिंतन करून सुद्धा मंगलाचरण करता येतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर उभे करकटावरी, करकटावरी ठेवूया सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण करता येते. राजस कुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ऊटी, रुळे माळकंठी वैजयंती, कस्तुरी मळवट चंदनाची ऊटी. म्हणून भगवंताच्या रूपाचं वर्णन करून सुद्धा मंगलाचरण. रूप सावळ सकुमार, रूप सावळ सकुमार, मकल आकार, पाणी कुंडल मकल आकार, रूप सावळ सकुमार, रूप सावळ सकुमार, सकुमार सुकुमार. परमात्म्याचं रूप सुंदर आहे. तो परमात्मा, त्या परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करून
वर्णन करून गुणगान करून परमात्म्याचं मंगलाचरण आपल्याला करता येतं. भगवंताचे एक तटस्थ रूप आहे, तटस्थ स्वरूप आहे आणि एक स्वरूप लक्षणाने भगवंताचं सर्वांच्या ठिकाणी तो व्याप्त आहे. त्याचं स्वरूप लक्षण आहे आणि तटस्थ हे ध्यान विटेवरी दोन्ही अंगाचं, ज्याला आपल्या आता बाबा समोर बसलेले आहेत. एक आशीर्वाद रूप मंगल असतं, एक नमस्कार रूप मंगल असतं आणि एक वस्तू निर्देश रूप मंगल असतं. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करणं हे एक मंगलाचरण घडल्या जातं. आणि भगवंताच्या रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करता येतं. झाले 5 झाले ना, 5 झाले ना. आणि शेवट भगवंताचं रूप असं आहे बघा, सामान्य जीवाला वेळ लावेल यात काही विशेष नाही. मग मोठ्या मोठ्यांना त्यांनी रूपाच्या द्वारा मोहित करून टाकलं. हा नाम रूपाला मिथ्या मानणारा राजा जनक, ज्या जनक राजांनी शुकाचार्यांसारख्याला सुद्धा उपदेश करावा, ज्या जनक राजाचं नाव भगवंताला गीतेमध्ये घ्यावं लागलं, मास पितो जनका दया, हा असा नाम रूपाला मिथ्या मानणारा राजा जनक. परंतु भगवंत म्हणले असं आहे का, तुम्ही नामरूपाला मिथ्या मानता का, मी तुम्हाला नामरूपानेच मोहित करून टाकतो, रूपानेच माझ्या मोहित करून टाकतो. म्हणून जेव्हा विश्वामित्रासोबत प्रभू जनकपूरमध्ये गेले आणि जेव्हा पहिल्यांदा विश्वामित्र राम लक्ष्मणाचं स्वागत करण्यासाठी जनक महाराज आले, विश्वामित्राचं दर्शन केल्यानंतर राम लक्ष्मणाला बघितलं, भगवंताचं रूप बघितलं आणि जनक राजा मोहित झाला. विचारावं लागलं विश्वामित्रला, कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. सहज विराग रूप मन मोरा, होत थकित जिमी चंद चकोरा. महाराज सांगा, हे 2 बाळ कुणाचे? मी नाम रूपाला मिथ्या मानणारा, पण यांचं रूप बघितलं आणि मी कसा आसक्त झालो. चोपाई सांगतात, जसं चकोर चंद्राला पाहून चकोर पक्षाची अवस्था व्हावी तशी माझी अवस्था झाली. सांगा, हे कुणाची मुलं आहेत, काय रूप आहे यांचं? विश्वामित्र महाराज म्हटले, जनका अरे तुला मोहित केले यात काय विशेष, या लंगोटी बाबावाल्याला सुद्धा त्याने मोहित करून टाकलं. पहिली वेदलावी बैसेची वेदडोणी, बैसेची वेदडोणी, बैसेची वेदडोणी. पहिली वेदलावी बैसे वेदडोणी, बैसेची वेदडोणी. पहिली वेदलावी, पहिली वेदलावी बैसेची वेदडोणी, बैसेची वेदडोणी. पहिली वेदलावी, वेदलावी बैसेची वेदडोणी, बैसेची वेदडोणी, भगवंताचं रूप बघितलं जनक महाराज मोहित झाले. पाहिल्या वेध लावे. भगवंताच्या रूपाने सुद्धा मंगलाचरण करता येतं आणि शेवट भगवंताच्या गुणांचं वर्णन करूनही मंगलाचरण करता येते. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या गुणांचं वर्णन करून या अभंगामध्ये मंगलाचरण करतायत. भगवंताचे 2 रूप आहेत, द्वैवादो ब्रह्मणो रूपे मृतंच अमृतंच, एक सगुण आणि एक निर्गुण. तोच निर्गुण निराकार परमात्मा जो अगुण आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, जो अगुण आहे तोच मग भक्तासाठी, संतांसाठी, गौमातेसाठी, धर्मासाठी अनेक वेळा युगे युगे मग परमात्मा येतो. यदा यदा ही
येतो तो भक्तासाठी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, तो भक्तासाठी सुद्धा येतो. मग तो निर्गुण निराकाराचा जो अगुण आहे तोच गुणाला येतो, तोच गुणाला येतो. मग किती गुण दाखवतो तो? 24. हे नाही अंगाने, अवताराच्या अंगाने म्हणतो मी. मग 24 अवतार भागवतामध्ये मुख्य 10 अवतार मानले. 2 जलचर, 2 वनचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कल की अवतार लिया, भक्त जनों के काजा. 2 जलचर, 2 पाण्यात घेतले, विस्तार करत नाही. 2 जलचर, 2 वनचर, वरा आणि नृसिंह, 2 वनचर, 2 विप्र, वामन आणि परशुराम, 2 विप्र, 2 राजा, राम आणि कृष्ण, आणि बौद्ध कलकी अवतार लिया भक्त जनों के काजा. त्याच्यातला राम अवतार अयोध्येत, लगेच द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार मथुरेमध्ये घेतला, गोकुळात गेला, 11 वर्षे 52 दिवस खोड्या केल्या, लीला केल्या, पुन्हा तिथून निघाला. कंसमामाचा एका ठोक्यात मुर्दा पाडला त्याने. लगेच गड्यानो राजा किरी झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, द्वारकेचा राजा झाला. 16,108 रन काढले त्याने. असा एकच खेळाडू आहे. एका इनिंग मध्ये गड्याने 16,108 रन काढले. आणि मग परमात्मा ते कौरव पांडवांचं युद्ध झालं. द्वारकेचा राणा पांडवा घरी, आणि मग तो परमात्मा ते युद्ध विजय झाला. पांडवांना राज्य मिळालं. परमात्मा पुन्हा हस्तिनापूरवरून द्वारकेला आला. येत असताना ते हस्तिनापूरमध्ये शाप मिळाला. माझ्या कुळाचा जसा विनाश केला ना, तसा तुझ्या सुद्धा कुळाचा विनाश होईल देवा. गांधारीने शाप दिला, स्वीकारला देवाने शाप. तिथून पुढे पुन्हा रस्त्याने निघाल्यानंतर एका साधूने पण शाप दिलाय. स्वतः देव म्हणून घेतोस, परमात्मा म्हणून घेतोस. एवढा विनाश झाला या महाभारताच्या युद्धामध्ये. स्वतः ईश्वर होता तर का हा विनाश थांबू शकला नाहीये? जा, माझा सुद्धा शाप आहे तुला, तुझ्या पण कुळाचा विनाश होईल. भगवंत गेले त्या साधूचा हात धरला. ए बुवा, ए आबप, ए महाराज, अरे भाऊ, माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, किंवा देवन से संत बडे कह गए संत सुजान. आमच्यापेक्षा तुम्ही मोठे आहेत असं वर्णन आले. मग मी देव असून सुद्धा एक विनाश थांबवू शकलो नाही. तुम्ही स्वतः साधू म्हणून घेता, तुम्ही तरी काय केलं? तुम्ही पण दुसऱ्या विनाशालाच निमंत्रण दिलं ना. स्वतः साधू म्हणून घेता आणि मग या साधूला कळालं पाणी तो फिसल गेली. मग मला देवा क्षमा करा. क्षमा करा काय, आता होऊन बसलं, स्वीकार आहे तुझा शाप. परमात्मा द्वारकेत आले. घरचेच ऐकत नाही ते. अरे नका रे, अरे ए नका घेऊ रे, ते नका घेऊ. नाही केलं बाबा त्यांनी, नाही केलं. मग जेव्हा घरचेच ऐकत नाही, आता ते काय घेतं ते विस्तार करायला नको इथं. ऐका, देवाने घरचेच जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा माणसाने घरी राहू नये. मग आळंदी हे गाव पुण्यभूमी जेव्हा आपली ओळखुटी बांधली पाहिजे, नाही तर बाबासोबत सरळ पंढरपूर, ते जिकडे देखील तिकडे गेलं पाहिजे. पण आता तुम्ही तरी राहता, तुम्ही किती भाग्यवान. ऐका ऐका, त्याच्यासाठी पण पुण्यच लागतं, त्याच्यापासून सामर्थ्य लागतं. मुलं म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, तर अजून बायको म्हणते तुम्हाला काही. आता बाबा पेपर फोडला इकडे. आता तसं म्हणू नये. ते म्हणते की बायको पण म्हणते काय तुम्हाला काही अक्कल नाही, काहीच करण्याकडे. ऐका ऐका, तरी आपण घरी राहतो. किती 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 अंतकरण मोठा असेल महाराज, विशाल अंतकरण आहे. दुसऱ्याचे दोष पोटात घेऊन घरातच राहणे. आमच्यासारखा असं तर म्हणलं असं वैकुंठी घेऊन चलो जिधर जाएंगे उधर. ऐका ऐका ऐका, घरचेच जेव्हा ऐकत नसतात ना, तेव्हा भगवंतानी संकेत रूपाने आपल्याला हा संकेत केलाय. संकेत रूपाने आपल्याला कृती करून दाखवली की घरचे ऐकत नाही ना, मग घरी राहू नका. दारुकाला सांगितलं, दारुक रथ काढ आपला, चल नाही राहायचं इथे. कुठे जायचं देवा? बालुका तीर्थावर जायचं. द्वारकेच्या अलीकडे आलं ना, तिथे बालुका तीर्थ आहे. मग भगवंत रथात बसले, त्या बालुका तीर्थावर आले. पिंपळाच्या झाडाखाली परमात्मा बसले, आणि पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर तिथे एका व्याधाने भगवंताच्या अंगठ्याला बाण मारला.
आता तो का मारला, कशामुळे मारला, मला अख्खा विस्तार सांगू लागू, पुन्हा मला परत जावं लागतं ते रामायणामध्ये. कारण कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. तो व्याध कोण होता? तो व्याध मागच्या जन्मातला वाली होता. हा, त्या वालीला नाही का या बाबांनी झाडाच्या पाठीमागून बाण मारला, रामप्रभूजींनी सुग्रीवाला वाचवतात. मग सुग्रीवाचं रक्षण करण्यासाठी वालीला बाण मारला. तिथं त्या वालीच्या पत्नीने तारेने शाप दिला होता. हो, व्याधासारखा बाण पाठी, अरे समोर येऊन युद्ध करायचं पाहिजे होतं. वाली म्हणतो धर्मासाठी रक्षणासाठी येता आणि असा अधर्म करता. धर्म हेतु अवतरेहु गोसाई, मोही क्यों मारा व्याध की नाही, मै बैरी सुग्रीव प्यारा, कारण कवन नाथ मोही मारा. मग ते कारण पण सांगितलं. अनुजबंधू भगिनी सुत सारी, अनुजबंधू भगिनी सुत नारी, सुनसठ कन्या समय चारी, ताहे बिलो की कुदृष्टी होई, ताते बधे अपराधन होई. तसे एवढं बाबाला समजून जाईल आता. हो, अशा व्यक्तीला मारल्याने पाप लागत नाही म्हणून तुला मारलं. तर त्या तारेने शाप दिला. मग माझ्या पतीला जसं व्याधाप्रमाणे मारलं, तसाच माझे पती पण तुम्हाला पुढच्या अवतारामध्ये व्याध होऊन तुम्हाला बाण मारेल. मग तेच पुन्हा वाली व्याध होऊन आलं. कर्म कुणाच्या देवाच्या बापाला चुकलं नाही तर आपल्याला काय चुकणार आहे. मग बाण मारला आणि तिथूनच भगवंताचं निर्याण झालं. भगवंत तिथून कुठे आला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, तोच मग पंढरपूरला आला. पुंडलिकाचे भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाचा भावार्था गोकुळीहुनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणत से, घ्या घ्या ऐसे म्हणत से. पुंडलिकाचे भावार्था गोकुळीहुनी झाला येता. निज प्रेमी भक्ती भक्ता घ्या ऐसे म्हणत से. निज प्रेमी भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे म्हणत से. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे पुढे चालू. तो परमात्मा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता त्याची कर्मभूमी धर्मभूमी याचा सर्व विस्तार केला तर प्रमाण एकच आहेत बरं का. फक्त अत्यंत प्रिय भूमी गोकुळ होती म्हणून ज्ञानोबारायांनी गोकुळ शब्द वापरलाय. पुंडलिकाचे भावार्था गोकुळीहुनी झाला येता. तो परमात्मा द्वारकेहून सरळ कुठे आला? पंढरपूरला आला. का आला आणि कसा आला? का आला? पुंडलिकाचे भावार्था विस्तार करणारच नाही मी याचा. महाराष्ट्रात असलेल्या माणसाला सर्व माहिती आहे. आणि मग तो परमात्मा पुंडलिक राहायला म्हणला, बोल रे पुंडलिक, काय पाहिजे तुला? कोण तुम्ही? मी देव, परमात्मा, परमेश्वर, प्रभू, ईश्वर मलाच म्हणतात, तो मीच आहे. बर मग आज साल म्हणजे? अरे मी तुझ्यासाठी आलो. माझ्यासाठी आला? हा, कशामुळं? तुझ्या आई वडिलाची ही मातृपितृ भक्ती बघितली आणि म्हणून मी इथे आलो. बोल तुला काय पाहिजे माग. तर मला काही पाहिजे नाही, काही नाही, मला वेळ नाहीये. माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मला व्यत्यय आणू नका, जा तुम्ही इथून. अरे बाबा काहीतरी माग. मोठे मोठे मला मागतात पण मी त्यांना देत नाही. स्वतःहून तुझ्याकडे आलो आणि तुला माग म्हणतो तरी तू काही मागत नाही. अरे माग जरा. लोक यादी करून येतात, भाऊन पंढरपूरला येत असताना एकादशीला, शुद्ध एकादशीला, नातवाला मुलगा हो दे, सर्व याद्या करून येतात आणि तुला माग म्हणतो तरी तू मागत नाही. काहीतरी माग. तो म्हणला काहीच नाही. मग माझ्यासाठी झालात ना देवा? हो. मग एक काम करा, पुढे वीट उचलली, वीट होती ती वीट उचलली आणि पाठीमागे भिरकावली. सांगितलं जा त्या विटेवर जाऊन उभा राहा. आणि मग ती वीट फिरकावली जाऊन तो विटेवर जाऊन परमात्मा उभा राहिला. थोडक्यात. हा, कधी कधी असं वेळ कमी असला की बायपास करावा लागत असतो. हा, लोक नाही का वेळ कमी वाचावं म्हणून बायपास करतात. असं कोण इकडे गेलं की मग तसंच हे कीर्तनामध्ये बायपास आहे आता, ऐका. आणि मग परमात्मा विटेवर जाऊन उभा राहिला. किती वर्ष नाही, किती महिने नाही, किती आठवडे? योगी 28 का? बर, ते तुमच्या पाठातले, तुमच्या न पाठातलं सांगतो. हो, तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत
पुंडलिकासाठी अजून तिष्ठत पुंडलिकासाठी अजून तिष्ठत म्हणे मात धन्यताची म्हणे मात धन्यताची म्हणे मात धन्यताची या पुंडलिकासाठी तो परमात्मा अजूनही उभा आहे. जोपर्यंत तो बाबा बस म्हणत नाही तोपर्यंत या बाबाला बसायला परवानगी नाहीये. मग तो परमात्मा विटेवरी उभा राहिला. पण येत असताना कसा आला होतो तुकोबाराय म्हणतात तो गुण घेऊ गुणाला विठेवरी गुणाला विठेवरी गुणाला पुन्हा पंढरपूरला आला. कसा आला म्हणजे गुन्हा आला अगुणा तोच गुन्हाला आला. पुंडलिकासाठी गुन्हा आला. विटेवरी पितांबरधारी सुंदर जो तो गुणसंपन्न आहे. भगवंताचे किती गुण वेदामध्ये 8 सांगितले. अपरत पापम विजरो विशको विमृत्यू विधिगच्चो अभिप्यास पूर्णकाम आणि सत्य संकल्प 8 गुण सांगितले. मोजले का? नाही का बरं नाही मोजले? मोजले पाहिजे. एखादा कमी भरला तर कीर्तन करायला पाकिट कमी. हा अपरत पापम विजरो विशको विमृत्यू विधिगच्चो अभिप्यास पूर्णकाम आणि सत्य संकल्प असे 8 गुण आहेत वेदामध्ये. पण त्या 8 गुणाला आपल्या संतांनी आदर दिला आणि पुन्हा 6 गुणांची स्थापना केली. ऐका यशश्री ज्ञान वैराग्य हे साधी व्यवस्थित येत म्हणून तो भगवंत. खरं तर बोलू का भगवंताचे गुण किती? ज्ञानोबारायला विचारलं. ज्ञानोबाराय म्हणले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काय? समुद्रात पाणी किती? हा समुद्रात पाणी किती? नाही सांगता येणार. तसे भगवंताचे गुण किती सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल अरे अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण तयाते म्हणून या. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायची उभी आहे का? हे तुकोबारायचं प्रमाण दिलं. ज्ञानोबारायची उभी ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनेक नरेंद्रे बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे. भगवंताचे गुण किती? जेवढं समुद्रात पाणी किती हे सांगता येत नाही तसे भगवंताचे गुण सांगता येत नाही महाराज. पण सांगावे लागतील म्हणून 6ची स्थापना केली. विठ्ठल विठ्ठल. त्यातला भगवंताचा पहिला गुण यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि
ऐश्वर्य, हे 6 गुण आहेत भगवंताचे. त्यातला पहिला गुण यश. थोडक्यात थोडक्यात वर्णन करतो हा. भगवंताचा पहिला गुण आहे यश. तो यशवंत आहे. त्याच्याकडे अपयश कधी नाही. रामो राजमणी सदा विजयते. तो यशवंत आहे. हे महाभारताचं युद्ध सुरू झालं. महाभारताचं युद्ध सुरू झाल्यानंतर ते लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं. म्हणजे ते संजय तिथलं सर्व वर्णन धृतराष्ट्राला सांगत होता. आता तुम्ही काल गीता जयंती ऐकलंच असेल ते. ते व्यासाने कृपादृष्टी केली वगैरे वगैरे सर्व तुम्हाला माहिती. आणि मग ते संजय ते सर्व लाईव्ह टेलिकास्ट सांगत होता. आणि मग ते धृतराष्ट्राने विचारलं, संजय काय मालक, हे सुरू झालं युद्ध. इथं धर्मालय म्हणजे इथं पांडवांनी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी, ती गेलेत खरे तिथे. पण माझा एक प्रश्न आहे तुला, काय कुणाचा विजय होईल रे? तो म्हणला, मालक मी कसं काय सांगू शकतो? तुझ्या मताने. तुझं मत काय? अरे मताला लय मत आलंय आता. नाही कळालं? बरं जाऊ द्या, नको द्या. अरे मग तुझ्या मतानुसार कुणाचा विजय होईल? आता त्याला वाटलं लगेच सांगून टाकू, हे म्हातार 10,000 हातीचं बळ आहे याच्यामध्ये. हा, भीमाचा लोखंडाचा पुतळा त्यांनी त्याचं कायम चूर्ण करून टाकलं. हे मला तर ठेवायचंच नाही, एका बुकीतच माझा कार्यक्रम करील. मग संजयाने महाराज अख्खी गीता हो दिली. आणि मग शेवटी सांगितलं, महाराज काय आता मी सांगू? सांग. माझ्या मतानुसार विजय तिथे निश्चित आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री इथे अजिबात नाही. तत्र श्री विजयोर्भूतीर दुर्वानीतीर मतीर मम. माझ्या मतानुसार विजय तिथे निश्चित आहे, तिथे योगेश्वर परमात्मा श्रीकृष्ण सारथ्याचं काम करत आहे. बस विजय तिथेच निश्चित आहे महाराज. कारण रे बाबा, कारण रे महाराज, जिथे परमात्मा असतो तिथे कधी अपयश येऊ शकत नाही. कारण तो यशवंत आहे. म्हणून त्याच्याकडे यश हा गुण आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्याने ते 2 वेळेला अपयश स्वीकारलं, त्याचे वेगळे कारणे. चला आता यश. दुसरा गुण आहे श्री. श्री म्हणजे श्रीनिवास. श्रीनिवास सताम गती. श्री म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्यवाचक शब्द आहे ना. परमात्म्याकडे ऐश्वर्य, परमात्म्याकडे लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी. हा, स्त्री म्हणजे लक्ष्मी. परमात्म्याकडे लक्ष्मी आहे. किती आहे? तुमच्यासारखी. मग जगाला, एका वाक्यात उत्तर देतो, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी, ती लक्ष्मी त्याचे पाय दाबायला आहे. हा, म्हणजे सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा की पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. उगा मला भागवतात आखी कथा सांगायची नाही. ते समुद्र मंथन वगैरे 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 त्याच्यात ही निघली. ते तिला प्राप्त करण्यासाठी सर्वच उभे होते कांजीचे कपडे घालून. हा, मग तिने सर्वांना डावललं. सर्वांना डावलं म्हणजे सर्वच उभे होते. पहिल्यांदा दुर्वास बघितला, म्हणजे बाई येतले राग येते, नको याला. त्याला डावलं. त्याच्यानंतर पुढं महादेव दिसले. कैलासपती आहे. हो आहे माहित आहे, परंतु ते काय कसं राहते म्हणजे पावडर लावा पॉन्ड्स चित्त भस्म लावते. नको बाई हे जमत, याच्या शेवटी माझं जमणार नाही. त्याला डावलं. पुढे गणपती महाराज दिसले. लंबोदर येतं डेबऱ्या पोटात, हे नाही परवडायचं म्हणून त्याला डावलं महाराज. मग पुढे भगवंताला सांगितलं, मी तुमच्याकडे आलेले माझा स्वीकार करा. भगवंताने सांगितलं, सर्व अंग मी भक्तांना वाटून दिलेले आहे. पायाजवळ राहते का? पायाजवळ राहते का? ती म्हणली चालेल, तुमच्या पायाजवळ ठेवा मला, मी राहते. भगवंतानी बायकोला पायाजवळ ठेवलं. मी काही नाही म्हटलो, तुमचं काय असेल ते तुम्ही तुमचं पाहून घ्या. पाय लक्ष्मीचे हाती. आणि मग
मग जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे, मग ज्याची दासी अशी त्याची श्रीमंती कशी? घरी जाऊन प्रश्न उत्तर सोडत बसा तुम्ही आता. विठाल विठाल यश श्री पुढं औदार्य, त्याच्याकडे उदारता आहे. किती उदारता आहे! आ हा हा, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देतान मनस्थित पात्रा पात्र पै कैवल्य ऐशे पवित्र वैरियाही दिधले. इतका तो उदारतेच्या उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गर्जता पवाडे. तुझ ऐसा कोणी न देखे उदार, तुझ ऐसा कोणी न देखे उदार. अभयदान शूर पांडुरंगा, तुझ ऐसा कोणी न देखे उदार. हो, तो उदार आहे. किती उदार आहे सांगू, की स्वतःचे गुण देण्यासाठी सुद्धा त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, भक्ताला देऊन टाकले महाराज. यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती, यश थोरविला मारुती. विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती, विभीषण केला लंकापती. लंकापती औदार्य देऊनी करना अति अवतार देऊन करना, अति अवतार देऊन करना, अति अवतार देऊन करना. कीर्ती दिगंती मिरविली, मिरविली. यश थोरविला मारुती, थोरविला मारुती, थोरविला मारुती, थोरविला मारुती. यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देऊनी करना हाती, कीर्ती दिगंती मिरविली. मग तो उदार इतका आहे, स्वतःचे सर्व गुण सुद्धा भक्ताला तो देऊन टाकतो महाराज. इतका तो उदार आहे. किंवा आपुलेचे देशी पददासा, हा इतका तो उदार आहे. म्हणून आता कथा किती पण सांगायसाठी फार 4 वाजेपर्यंत चालेल, एवढं सांगता येत नाही. सांगू ब्राह्मणाचे पोर, ब्राह्मणाचे पोर, ब्राह्मणाचे पोर, ब्राह्मणाचे पोर. दूध मागे रडे फार, दूध मागे रडे फार, मागे रे फार, मागे रे फार, फार तुझं मागे फार. ब्राह्मणाचे पोर, दूध मागे रडे फार, दूध मागे रडे फार, दूध मागे रडे फार. ब्राह्मणाचे पोर, तुझं मागे रे फार, तुझं मागे रे फार, तुझं मागे रे दचकले. हा, जागते रहो, जागते रहो, जागते रहो. कारण श्रोत्यांनी मान टाकली तर वक्ता आखात टाकून देतो माणूस. कारण श्रोत्यावर वक्ता डिपेंड असते. हा, त्यातल्या त्यात सांगू का, श्रोते पण असे प्रसन्न असले पाहिजे. नाही तर काही काही श्रोत्यांना काही बी सांगा, एखादं वेदांतातलं सांगा तरी, भक्तिरसातलं सांगा म्हणजे यांना सर्वच माहिती आहे, असं कधी कधी असतं. हा, बरं, त्याला एखादा विनोद सांगा तरी त्याच्या तोंडावर कधी हसू येतच नाही महाराज. हो, असे श्रोते तिकडे गदींवरती आपल्याकडे तिथून नगरला घेऊन गेले पाहिजे आपण. हा हा, वक्ता तू वक्ता नो हे श्रोत्यावीन. कारण कधी कधी मला त्रास आहे, श्रोते पाहिलं की कीर्तन येतं. काहींचा चेहरा बघितला